मी बहीण लाडकी सर्वांचीच, सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची सुद्धा। किती माझ्यावर प्रेम माझ्या सर्वच भावांचं, नाही का? अगदी सख्या भावापेक्षा खूपच। या भावांमुळेच मला कळालं मी फारच लाडकी बहीण आहे। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। गेली 6 महिने लाडक्या बहिणीचा सतत उद्धार सुरू आहे। 1,500 रुपयांची ओवाळणी दर महिन्याला मिळतीये। यापूर्वी तर कधी मिळाली नव्हती। निवडणुकीच्या तोंडावर कशी काय द्यावी वाटली बाई या भावांना? बरं, हे झालं एका भावाचं। लगेच दुसरा भाऊ पण तयार झाला प्रेम करायला। आता दुसरा भाऊ म्हणतो 3,000 रुपये मिळणार। एकीकडे म्हणतात लाडक्या बहिणीला पैसे दिले तर कर्मचाऱ्यांना पगारी द्यायला सुद्धा पैसे राहणार नाहीत। दुसरीकडे म्हणतात 3,000 रुपये देऊ। असं कसं बाई या भावांचं? नका राजकारणासाठी करू बहीण भावांच्या नात्यांचा वापर। भाऊ बहिणीच्या नात्याचा आणि प्रेमाचा असतो कायम स्वरूपी वावर। बरं, ही ओवाळणी 1,500 असो किंवा 3,000 रुपये, या महागाईच्या काळात ही पुरते का हो भावांनो? अहो, आम्हाला हवंय शिक्षण, रोजगार, आधार आणि संरक्षण। आम्हाला हवंय शिक्षण, रोजगार, आधार आणि संरक्षण। जिजाऊ सावित्रींच्या या महाराष्ट्रात बहिणी कधीच होणार नाहीत लाचार। ही पैशांमध्ये दिलेली ओवाळणी किती काळ पुरणार? बहिणींना हवाय लाडका भाऊ बनून सावली प्रेमाची। बहिणींना हवीये शिदोरी, स्वाभिमान आणि स्वावलंबनाची। जागोजागी होतायत बहिणींवर अन्याय आणि अत्याचार। उघड्या डोळ्यांनी पाहणारे लाडके भाऊ तेव्हा होतात कशामुळे लाचार? छत्रपतींच्या या महाराष्ट्रात प्रत्येक भाऊ व्हावा प्रत्येक बहिणीचा आधार। तेव्हाच मिळेल बहिणीला खरे समाधान। मग नाही मिळाले तरी चालेल 1,500 किंवा 3,000। काय बरोबर आहे ना? हे सगळं झालं माझं मत। तुम्हाला काय वाटतंय? माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलवरती नक्की कळवा। आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।